गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहात? मस्त आहात ना? आणि मस्तच राहा. आजचा दिवस तुम्हाला छान अगदी आरोग्यदायी आणि सुखसमाधानाचा जाव हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि आता व्हिडिओला सुरुवात छान झाली आहे. त्याआधी आता चला टेरेसवर फिरलं की छान वाटतं थोडंसं. आणि सूर्यदेव पण छान निघाले आहेत, ऊन छान निघालं आहे बाहेर. त्यामुळे म्हटलं चला आज वरतीच फिरावं, कारण सकाळी काही गेली नाही फिरायसाठी. नमस्कार, मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. आणि बघा सूर्यदेव किती छान निघाले होते आणि सूर्य थोडा वरती आला होता, म्हणजे 8, 8:15, 8:30 झाले असेल. तर मी काही घड्याळ बघितली नव्हती, परंतु सकाळी यांना छान पोहे बनवून दिले नाश्त्यासाठी. हे काही ड्युटीवर आज गेले नाही, परंतु त्यांना पोहे खायचे होते म्हणून मग पोहेच बनवून दे म्हणत होते. तर त्यांना पोहे बनवून दिले. आणि नंतर मी आज काही फिरायला गेलीच नाही, कारण सकाळी आज जागच नाही आलं. आज जाग वगैरे आली, परंतु झोप न झाल्यामुळे मी काही आज फिरायला गेली नाही. कारण रात्री जर उशिरा झोपलं तर मग सकाळी ना लवकर उठलं की ऍसिडिटी वाढते माझी जास्त. त्यामुळे मग मी म्हटलं नाही, झोप पूर्ण घेतल्याशिवाय काही फिरायला जायचं नाही. म्हणून मग मी आज काही फिरायला गेलीच नाही. कारण संध्याकाळी जर लवकर झोपलं तर मग सकाळी लवकर जाग येते आणि काही वाटत नाही मग फिरायला जायला. परंतु उशीर जर झाला तर मग मी काही फिरायला जात नाही, झोपायसाठी जर उशीर झाला तर म्हणून म्हटलं चला बाहेर नाही गेलं तर आज वरती जावं म्हटलं फिरायसाठी टेरेसवर. म्हणून मग वरती आली आणि बघितलं तर काय सगळीकडे गिट्टी पडून रेती पडून, कारण साईडनं घराचं बांधकाम सुरू आहे. तर त्यामुळे ना सगळी रेती गिट्टी सगळी स्लॅबवर पडून होती. ती झाडायचा विचार होता, परंतु म्हटलं आज नाही झाडावं, बुधवारी यांना सुट्टी असते पुन्हा. म्हणून मग म्हणजे उद्यालाच सुट्टी आहे तर उद्या झाडून टाकेल म्हटलं. कारण आज तसाही उशीरच झाला होता आणि वरचं स्लॅब जर झाडायचं असलं तर सकाळी झाडायसाठी चांगलं वाटतं. म्हणून मग म्हटलं सकाळी सुद्धा झाडून घेईल. आणि कसं आहे आता परवापासून मार्गशीर्ष गुरुवार पण लागून राहिलाय, म्हणून मग जिना वगैरे पूर्ण झाडून छान स्वच्छ पुसून घेतला, म्हणजे मग कसं पूर्ण घराचं काम झालं, स्वच्छ केल्यासारखं वाटतं. तसे मी हॉल स्वच्छ केला, किचन पण स्वच्छ केली, पण ते काही किचनचं काही शूटिंग काही केलं नाही मी. परंतु आता गुरुवार असल्यामुळे सगळी स्वच्छता झालीच आहे. फक्त जिनाराला आहे झाडायचा, तर जिना काही मी रोज झाडून पुसत नाही, कारण वरती काही कोणी येणं जाणं करत नाही. त्यामुळे आई नंतर आली खाली तर कपड्याच्या घड्या घालायच्या होत्या. आणि दीपक आला ना नागपूरवरून का, तो पसाराच करून ठेवतो, त्याचे कपडे आणून टाकतो पूर्ण आणि सगळे कपडे अस्ताव्यस्त करून ठेवून देतो. तर आता कपड्याच्या घड्या घातल्या पूर्ण. आणि त्यानंतर आली मग आता स्वयंपाक खोलीमध्ये, कारण काल संध्याकाळी मी भाजीपाला आणला होता. तर भाजीपाला काल काही साफ केला नाही, तर म्हटलं चला आज भाजीपाला साफ करून घेऊ. म्हणून मग गाजर छान किसून घेतले पहिले, म्हणजे शिलून घेतले शिलीने, कारण गाजरचा बनवायचा तर मला हलवा. तर शिलून ठेवून दिले. त्यानंतर मिरची साफ केली. आणि मिरचीमध्ये माहिती आहे का, मला ना जुळी मिरची मिळाली. मी जुळे केळं पाहिले, वांगे पाहिले, परंतु मिरची अजून नव्हती बघितली. परंतु जुळी मिरची दिसली मला आज, म्हणून ती थोडंसं तुम्हाला दाखवावं म्हटलं, म्हणून दाखवलाय. तर आणि हे सगळं पसारा आवरल्यानंतर मग घर छान स्वच्छ झाडून टाकलं, फरच्या पुसल्या आणि त्यानंतर मग केली आंघोळ. आणि आंघोळ झाल्यानंतर मग गाजरची जी वरची साल होती ती काढून ठेवली होती. आणि आता गाजरचा हलवा करायचा होता मला. आणि आता किसणीने छान किसून घेत आहे गाजर. तर गाजरचा हलवा जर बनवायचा झाल्यास बारीक किसणीने किसायचं गाजर केव्हाही, आणि त्यामुळे काय होतं लवकर शिजून जाते. आणि जर आपण ठोकळ किसणीने जर किसले तर ते लवकर शिजत नाही आणि मग असं कच चावल्यासारखं वाटतं तो हलवा. तर म्हणून मी छान आता 1 किलो आणले होते गाजर, तर पूर्ण गाजर किसून घेतली. आणि एक साईडने कुकर लावून घेतलं वरण भाताचा, भाजी फोडणीला घातली शेंगाची आणि आलूची. आलू आणि शेंगा मिस्टिक केल्या भाजी. तर भाजी फोडणी घातली, भाजी शिजेपर्यंत छान आता गाजर किसून घेणार आहे आणि त्यानंतर मग बनवणार आहे हलवा. तर हलव्यासाठी आता कढई जाडबुडाचीच घ्यायची, कारण जेव्हा आपण तुपामध्ये भाजतो तेव्हा तो सारखं भाजत नाही राहिलं तरी पण चालते. पण मग आता पूर्ण गाजर पहिले किसून घेणार आहे आणि त्यानंतरच मग मी हलवा बनवणार आहे. तर गाजर किसून झाल्यानंतर मग गाजर बाजूला ठेवले आणि पहिले कणिक भिजवून घेतली, कारण कणिक भिजवली तर थोडी मुरली कणिक तर मग पोळ्या चांगला येते. त्यामुळे कणिक भिजवून ठेवून दिली झाकून छान प्लेटने. आणि आता बनवणार आहे हलवा. तर त्यासाठी जाडबुडाची कढई घ्यायची आणि त्यामध्ये मग तूप टाकायचं, आणि तूप नसलं तर मग तेल टाकलं ना तरी पण चालतं.
तर आता होतं तूप माझ्याकडे म्हणून मग तूप टाकून घेतलं. आणि तुपातला हलवा थोडासा टेस्ट छान येते, त्यामुळे तूप टाकलं तरी चालेल आणि नसेल तर मग तेल टाकलं तरी पण चालेल. तर तूप टाकून घेतलं. तूप छान गरम झाल्यानंतर जेवढा पण मी किसला होता तेवढा टाकून घेतला. आणि बघा छान फिरवून घ्यायचं, पूर्ण तुपामध्ये ना मिक्स करून घ्यायचं. आणि गाजरचं ना असं थोडंसं पाणी सुटतं, त्यामुळे काय होतं मग फिरवून झालं की त्यावर ना ताट झाकून ठेवून द्यायचं. म्हणजे काय होईल की पाणी तर ऑलरेडी राहतेच आणि झाकण जे आपण झाकू प्लेट त्यावर, त्यामुळे मग झाकल्यामुळे त्याची पण वाफ पकडते आणि मग छान गाजरचा किस जो आहे तो चांगला शिजून जातो. नाहीतर मग खूप जण कुकरमध्ये पण करतात, पण कुकरमधला ना हलवा असा टेस्टी लागत नाही. म्हणून कढईतच करायचा हलवा केव्हाही, कारण जेवढी टेस्ट कढईतल्या हलव्याला येते तेवढी कुकरच्या हलव्याला येत नाही. कारण कुकरचं कसं आहे, बिलकुल म्हणजे शिट्ट्या व्हायला लागल्या की ते कसं लवकर शिजून जातं. जसे आलू लवकर शिजतात तसेच गाजर पण लवकर शिजून जातं आणि मग त्याला असं पाणी सुटल्यासारखं होतं म्हणून. आणि केव्हाही गाजरच्या हलव्याला जर पाणी जास्त राहिलं तर तो गाजरचा हलवा ना असं हलवा खाल्ल्यासारखं नाही वाटत. तर पहिले छान कढईमध्ये तूप टाकून छान गाजरचा किस पूर्ण भाजून घेतला. आणि बघा पूर्ण पाणी सुकलं होतं त्यामधलं, म्हणजे पूर्ण पाणी आटून गेलं होतं गाजरचं. आणि आता टाकायची छान साखर. आणि साखर 1 किलोला मी 2 वाट्या छोट्या वाटीने टाकली होती साखर. तर आता ह्या साखरेचं ना पूर्णपणे पाणी सुटतं आणि पूर्ण पाणी आटल्यानंतरच मग त्या हलव्याला छान टेस्ट येईल. तर आता पाणी सुटेपर्यंत छान फिरवून घ्यायचं आणि नंतर मग पुन्हा सारखं फिरवत राहायचं, कारण साखर टाकल्यानंतर बुडाला लागण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे. आणि मग यामध्ये आता काजू बदाम, थोडीशी दुधाची साई टाकली तरी चालते वर असं वरून झाल्यानंतर, नाहीतर मग नसली तर नाही टाकली तरी पण चालते. तर मुलांना काही दुधाची साई टाकलेली आवडत नाही, मी टाकली होती परंतु काढून ठेवायला लावली म्हणून मग म्हटलं जाऊ दे नाही टाकत. आणि थोडीशी विलायची टाकून घेतली. आणि काजू आणि बदाम हे तर मुलं खातच नाही, माझी मुलं खातच नाही काहीच. मग आणि टाकलं का मग ते काढून ठेव म्हणते म्हणून मग मी काही टाकलंच नाही. आणि बघा पूर्ण छान साखरेचं पाणी जे सुटलं होतं ते पूर्णपणे आटून गेलं आणि इतका सुंदर हलवा तयार झाला आणि कलर पण खूप छान आला होता. आणि आता कसं आहे हिवाळ्यामध्ये ना गाजर निघाले आणि पहिल्यांदाच मी आणले होते गाजर. आणि छान गाजरचा हलवा तयार झाला होता. साधं वरण भात, शेंगा आलूची भाजी आणि एक साईडने मी पोळ्या टाकत होती. सासूबाईला जेवण दिलं होतं आणि आता मुलं जेवण करून घेणार होते. आणि आता वाजले होते बरोबर 11:30. पूर्ण स्वयंपाक होईपर्यंत बरोबर 11:30 वाजले होते मला. आणि माझी देवपूजा पण व्हायची होती. आता देवपूजा करेल आणि नंतर मग मी जेवण करून घेईल. तर या जेवण करायला आज गाजरचा हलवा खायला. आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.